पुढच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे आता आपण वळूया। शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी युती होणार असल्याची शक्यता दिसतेय। मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत 2 वेळेला चर्चा झाली असून जागा वाटपाची अंतिम चर्चा देखील लवकरच होणार असल्याचं समजतंय। मात्र या बातमीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नाही का असा सवाल देखील आता विचारला जातोय। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला बगल दिली जाणार असल्याच्या बातम्यांना देखील जोर आलेला आहे। कारण स्थानिक नेते ठाकरे सेना आणि मनसे सोबत युती करण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। 15 दिवसांआधीच माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचं ठरलं होतं असा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केलेला आहे। हिवाळी अधिवेशनातच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल निर्णय झाल्याचं देखील करुणा मुंडे दावा करत आहेत। धनंजय मुंडेंसारख्या भ्रष्ट माणसाला मंत्रिपद दिलं जाऊ नये अशी मागणी करुणा मुंडेंनी केलेली आहे। यांच्या मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे, तर तिथेच धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली। याचं सगळ्याचं लिंक कसं आहे, याबाबत काही पडद्यामागे घडामोडी घडतात का, यासाठी आपण करुणा मुंडे ताईंशी बोलणार आहोत। गेले 15 दिवस पासून धनंजय मुंडेच्या जे प्रयत्न सुरू आहे मंत्रिपद परत घेण्यासाठी आणि विधान आता जे अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये पद भेटणार होता पण भेटला नाही। त्याच्यासाठी आज जे कोकाटे भाऊ आहे त्यांच्यावर केस अगोदर पण होता, पण आता जे घडामोडी सुरू आहे ते कशाला सुरू आहे, लोकांना दाखवण्यासाठी वेगळी गोष्ट आहे आणि करण्याची वेगळी गोष्ट आहे। आणि इथे राजीनामाची जे आगी आहे ते तापणार, तिथे अमित शाह भाऊकडे गेलेले आहे धनंजय मुंडे आणि तिथे आपली फिल्डिंग लावून इथे मंत्रिपद घेणार। आणि कोर्टामध्ये जे कोकाटे भाऊ आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे, कोर्टाने अगोदर पण त्यांना ते सुनावणी दिली आहे, ते कोर्टाचा ऑर्डर होता तरी पण त्यांचा राजीनामा घेतला नाही। आम्ही सगळ्यांनी मिळून आवाज उचलली होती की राजीनामा द्यायला पाहिजे, पण त्यावेळे गरज नाही होती। सगळे कटकारस्थान सुरू आहे आणि मला तो 15 दिवस अगोदर माहीत पडला होता की धनंजय मुंडेला मंत्रिपद परत भेटणार आहे आणि अधिवेशनमध्ये भेटणार आहे, पण अधिवेशनमध्ये भेटला नाही। आपल्याला बहुतेक जे आहे खबर अधिवेशनमध्ये मिळाली पाहिजे होती। माझा स्टँड तो जो अगोदर होता तेच पुढे पण असणार आहे की असे भ्रष्ट लोकांना आणि जे आपले पदाचा गैरवापर करणारे लोकांना मंत्रिपद मिळू नये। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।